महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अध्यक्ष सो डॉक्टर नंदकुमारजी बेडसे साहेब भ.प्र.से यांनी आमन एक्सप्रेसला दिलेली मुलाखत. नमस्कार, मी डॉक्टर नंदकुमार बेडसे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. आज सांगली येथे सांगली जिल्ह्याच्या सर्व संगणक टंकलेखन संस्थाचालकांच्या कार्यशाळेनिमित्ताने आज आम्ही एकत्र आलो. त्यामध्ये सर्व संस्थाचालकांची हितगुज साधली. अनेक समस्यांवर काय काय पर्याय असू शकतात याच्याविषयी चर्चा केली. आमचे शिक्षणाधिकारी कार्यालयातले शिक्षण अधिकारी माध्यमिक आणि डेप्युटी ओ देखील या कार्यशाळेसाठी हजर होते. यामध्ये प्रामुख्याने टायपिंगमध्ये येणाऱ्या समस्या किंवा टायपिंगच्या अनुषंगाने कुठले कुठले बदल आपण आता सध्या मागच्या 2 वर्षात केले आहेत त्याबद्दल चर्चा झाली. खास करून आता आपण बायोमेट्रिक आणि CCTV प्रत्येक संस्थेमध्ये कंपल्सरी केलं, त्याचा देखील फार चांगला परिणाम जाणवतो आहे. विद्यार्थी संख्या देखील वाढलेली आहे आणि सर्व विद्यार्थी हे केंद्रामध्येच आपल्या संस्थेमध्येच चांगल्यापैकी प्रशिक्षण देत आहे. यामध्ये पुढचा एक टप्पा म्हणून आपण मोबाईल ॲपद्वारे अटेंडन्स घेण्याचा एक सुविधा उपक्रम आपण लवकरच एक पुढील 7 दिवसाच्या सुरू करणार आहोत. त्यामध्ये मोबाईलच्या माध्यमातून जिओ टॅगिंग करण्यात येईल आणि त्या जिओ फेन्सिंग असलेल्या एरियामध्येच म्हणजे साधारणपणे 30 मीटर क्षेत्रामध्ये संबंधित संस्था चालकांना आपल्या मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांचे अटेंडन्स इन आणि आऊट घेता येईल आणि त्याचं रिअल टाईम म्हणजे आम्हाला परीक्षा परिषदेला त्या संस्थेमध्ये त्या वेळेला किती विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत याची देखील आम्हाला माहिती रिअल टाईम मिळू शकेल. असे अनेक उपक्रम आपण या ठिकाणी हाती घेतले आहेत. लाईव्ह डॅशबोर्डसुद्धा आपण एज्युकेशन ऑफिसर्सना उपलब्ध करून दिला. लाईव्ह डॅशबोर्डच्या माध्यमातून आपल्याला एक्झामिनेशनच्या दिवशी कोणकोणत्या बॅचमध्ये कोणता विद्यार्थी कोणतं सेक्शन सोडवतो आहे याचं देखील माहिती आमच्या शिक्षणाधिकारी आम्हाला देखील उपलब्ध होत असते. त्या माध्यमातून संबंधित परीक्षा केंद्रावरचं नियंत्रण देखील चांगल्यापैकी होत असतं. रिन्युअलच्या बाबतीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी झालेली आहे. जवळजवळ 102 संस्थांनी रिन्युअलचे ॲप्लिकेशन्स केले होते. त्यापैकी ऑलमोस्ट 100 संस्थांचं 10 वर्ष किंवा 5 वर्षाचं रिन्युअल देखील पूर्ण झालेलं आहे. CCTV लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आम्ही परीक्षा केंद्रावर या मागच्या जानेवारी 26-26च्या परीक्षेमध्ये एकूण 205 केंद्रांपैकी 48 परीक्षा केंद्रांवर CCTV लावला. त्याचा निकालसुद्धा अतिशय धक्कादायक असा आम्हाला मिळाला. म्हणजे त्या योगे खरोखरीच त्या परीक्षा केंद्रांवर डमी विद्यार्थी किंवा गैरप्रकार होत होते किंवा कसे हे म्हणण्याला निश्चितपणे वाव आहे असं मला वाटतं. त्यामुळे CCTV लाईव्हच्या माध्यमातून खूपच चांगला फायदा झाला. एकंदरीत डमी विद्यार्थी बसवण्याचं प्रमाण अतिशय नगण्य किंवा नसल्यासारखं झालं आहे हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. त्याचबरोबर आपण प्रत्येक वेळेला आता टॉप 5 स्टुडंट्स इन एव्हरी डिस्ट्रिक्ट असे सुद्धा सर्व 30-40 इंग्लिश, मराठी, हिंदी, शॉर्ट हँड या सर्व परीक्षांमध्ये जे टॉप 5 स्टुडंट्स आहेत त्यांची माहिती आपण वेबसाईटला पब्लिश करत असतो. सर्व संस्थाचालकांच्या लॉग इनमध्ये देत असतो. त्याचबरोबर प्रत्येक संस्थेमध्ये किती विद्यार्थी प्रविष्ट आहेत या परीक्षेला त्याचीसुद्धा माहिती आपण आता संस्थानिहाय संपूर्ण राज्यभरातील संस्थाचालकांना माहिती करून दिलेली आहे. परीक्षेच्या कालावधीमध्ये बॅच चेंज, ऑटोमॅटेड बॅच चेंज हा देखील आपण एक चांगला यशस्वीपणे राबवला मागच्या परीक्षेला. त्या माध्यमातून तातडीने बॅच चेंज होऊन खरोखरीच जर त्या बॅच चेंजची आवश्यकता असेल तर तातडीने बॅच चेंज होऊन लागलीच आपल्याला सुधारित ॲडमिट कार्ड देखील उपलब्ध करून देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत. रिपीटर परीक्षा आपण आता रेग्युलरली सुरू केली आहे. आता नुकतीच एप्रिलमध्ये 20 आणि 21 एप्रिल रोजी आपली रिपीटर परीक्षा जवळपास 23,000 विद्यार्थ्यांची पूर्ण झाली. यांचा निकालसुद्धा आम्ही 45 दिवसांच्या ऐवजी साधारणपणे 20 ते 25 दिवसात लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. लर्निंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअर जे आहे LMS सॉफ्टवेअर आपण आता सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी केलेलं आहे. हे ऑफलाईन सॉफ्टवेअर आहे. याचा उपयोग निश्चितपणे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे होत असल्याचे आम्हाला रिपीटरच्या परीक्षेमध्ये जाणवलं आहे आणि सेम इंटरफेस आपल्याला दोन्ही परीक्षांचा उपलब्ध LMSच्या सॉफ्टवेअरमध्ये होत असतो. त्याचा निश्चित सर्व संस्थाचालकांनी बेनिफिट घ्यावा, फायदा घ्यावा असं मला या ठिकाणी आवाहन करावंसं वाटतं. आपण प्रत्येक परीक्षेला आता मागील डिसेंबरच्या परीक्षेपासून
रिस्पॉन्स शीट देण्याचं कार्यवाही आपण करत आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याने स्पीड पॅसेजमध्ये काय सोडवलं, किती मार्काचं सोडवलं आणि कशा पद्धतीने सोडवलं हे संस्थाचालकांना विद्यार्थ्याला तात्काळ कळावं यासाठी परीक्षा झाल्यापासून एक 48 तासाच्या आत आम्ही हे रिस्पॉन्स शीट देण्याचा प्रयत्न करत असतो आणि दिलेले सुद्धा आहे. आणि यासुद्धा एक्झामचा बहुतेक उद्या परवापर्यंत आम्ही रिस्पॉन्स शीट आम्ही देऊ. रिस्पॉन्स शीटमुळे विद्यार्थ्याला कळतं की आपण खरोखरीच किती प्रगती केली किंवा किती मार्क्स आपल्याला मिळणार यासाठी त्यांना कळत असतं. दुसरा एक मुद्दा डिजिलॉकरचा आहे. डिजिलॉकरच्या माध्यमातून आम्ही आता इतर परीक्षांप्रमाणेच डिग्रीच्या असतील, 10वी-12वीच्या असतील त्यासारखंच डिजिलॉकरच्या माध्यमातून आम्ही या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या 30, 40, 50 काय स्पीडचे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या डिजिलॉकरमध्ये आम्ही त्यांचं सर्टिफिकेट लवकरच एक साधारणपणे 15 दिवसाच्या आत आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. असे अनेक उपक्रम आम्ही सुरू केले. रिपीटरची परीक्षासुद्धा आपण आता ऑनलाईन स्वरूपात संगणकावर घेत आहोत. त्यामुळे एकंदरीत अतिशय प्रामाणिक विद्यार्थी असतील, प्रामाणिक संस्थाचालक असतील यांना पाठबळ मिळालं आणि यांचे विद्यार्थी वाढले म्हणून एक मला आनंद होतो आहे या ठिकाणी कार्यशाळा घेताना की खरोखरच प्रामाणिक संस्थाचालकांना पर्याप्त प्रमाणात विद्यार्थी देखील आता मिळू लागलेले आहेत आणि प्रशिक्षण देखील LMSच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे.